नमस्कार सर्वांना। तर मी तुम्हाला आज ज्या मी यूट्यूबला रेसिपी दाखवते वेगवेगळ्या भाज्यांच्या, तर त्याच्यासाठी जो मी घरगुती मसाला तो वापरतेच, पण जो मी गरम मसाला वापरते त्या भाजीसाठी, तर तो गरम मसाला त्याच्यामध्ये मी काय काय साहित्य टाकते आणि मी बनवते घरच्या घरी मिक्सरमध्ये, तर तुम्हाला ते मी साहित्य दाखवणार आहे। मी आज तो गरम मसाला माझा बनवून दाखवणार आहे। तर तुम्हाला मी दाखवते। ह्या मी तेजपत्ता घेतलेला आहे 4 पानं, ही एवढी दालचिनी घेतलेली आहे, म्हणजे तज म्हणतात त्याला, ही दालचिनी घेतलेली आहे मी। हे मी जिरं घेतलेलं आहे, हे बघा जिरं, हे शहाजिरं आहे, शहाजिरे, हे चक्री फूल सांगतात ते स्टार, ते घेतलेले आहेत। ही खसखस घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये मसाला वेलची आहे, मोठी वेलची सांगतात ती, आणि हिरवी वेलची घेतली 2, बघा। हे काळी मिरी आहे, हे काळी मिरी घेतले। हे लवंग आहेत, हे धने घेतलेले आहेत थोडेसे, हे बडीशेप आहेत, हे बघा हे बडीशेप, आणि हे तीळ आहेत। हे एवढे सगळं साहित्य वापरून मी हा मिक्सरमध्ये गरम मसाला बनवते, तर मी तुम्हाला तो दाखवणार आहे। सर्वप्रथम मी हे सगळे जे हे घेतलेले आहेत, पदार्थ घेतलेले आहेत, म्हणजे जिरे, काळी मिरी, सगळं हे दालचिनी वगैरे, ते मी खरपूस असं कढईमध्ये भाजून घेणार आहे, म्हणजे मसाला पण चांगला होतो, चांगला दळला जातो। तर हे मी सगळं कढईमध्ये एकदम व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेणार आहे, करपवायचं नाही हे भाजताना। तर हे सगळं असं मी भाजून घेणार आहे, ते पण तुम्हाला मी दाखवते। तर ही भाजलेली आहे व्यवस्थित, मी आता ही ताटात काढून घेते आणि मग दुसरी पण साहित्य भाजून घेते, ताटात काढते मी आता। आता हे बडीशेप टाकते त्याच्यामध्ये, हे जिरं पण भाजते, हे शहाजिरं भाजते, आणि हे धने आहेत ते भाजते। चांगलं असं खरपूस भाजून घेतलेलं आहे, तर ते बघा ते कढईमध्ये छान भाजलेलं आहे मी, करपवायचं नाही, व्यवस्थित अगदी भाजल्यानंतर मसाला पण इतका छान होतो आहे। मैत्रिणींनो, माझे जे कोणी चॅनल बघत असतील, माझ्या जे कोणी रेसिपी बघत असतील, तर हे मी दाखवलेलं साहित्य आहे, असा गरम मसाला तुम्ही अवश्य बनवा आणि करून बघा तुम्ही, खरोखर अगदी छान होतो आहे। आणि बराच असा टिकतो आहे, म्हणजे लगेच 15 ते 20 दिवस तरी कमीत कमी टिकतो, आणि तो त्याचा वास, खमंगपणा जसाच्या तसा राहतो। कारण कसं की आपण हे व्यवस्थित खरपूस भाजून घेऊन आणि तो ग्राइंडर करतो, मिक्सरला वाटून घेतो, त्याच्यामुळे तो मसाला एक बंद डब्यामध्ये ठेवला ना, व्यवस्थित झाकण लावून, तर तो छान राहतो, तो 20 ते 22 दिवस राहतोच, तो राहतो व्यवस्थित अगदी। आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हा आपण तो भाजीत टाकू शकतो। तर आता हे भाजून झालेले मी काढून घेते। आता हे
मी गॅस बंद करते आणि ते काढून घेते. आणि सगळं मी एकत्रच केलेलं आहे ते ताटामध्ये. हे बघा, एकत्रच आता मी ग्राइंडर करणार आहे. आणि ही कढई गरम आहे ना, ह्याच्यामध्ये फक्त गॅस बंद करून हे तमालपत्र मी त्याच्यामध्ये फक्त असं तापत ठेवते असं, कारण कढई गरम आहे ना, त्याच्यामध्ये ते होऊन जाईल. तमालपत्र, तेजपत्ता, हे बघा ह्याच्यामध्ये होऊन जाईल. ते गॅस बंद केलेला आहे. आता मी तुम्हाला मिक्सरमध्ये कसं ग्राइंडर करणार ना, ते पण मी मसाला कसा होतो ते दाखवते. हे बघा, सुंदर असं मी खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे. तर तुम्हाला आता ग्राइंड करताना पण दाखवते. हे सगळं मी आता मिक्स केलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता मी हे मिक्सरला वाटणार आहे, ते तुम्हाला दाखवते. बघा, सगळं मिक्स केलेलं आहे. हे पण भाजलेलं आहे, चांगलं आहे खरपूस. जेवढे मी साहित्य घेतलेलं त्या साहित्यात ग्राइंड केल्यावर मिक्सरला वाटलं तर हा एवढा मसाला झालेला आहे. गरम मसाला व्यवस्थित कसा एकदम बारीक दळला गेलेला आहे मिक्सरमध्ये. कारण की कसं ते आपण भाजून घेतलेलं होतं ते गरमच होतं ना, कोमट झालेलं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित एकदम त्याच्यामध्ये ग्राइंड झालं. तर असा हा माझा गरम मसाला आहे, घरच्या घरी बनवलेला. आपण आपला नेहमीच्या भाजीमध्ये जो टाकतो, मग आपले मसाले टाकून हा थोडासा टाकला तर भाजीला किती चांगली टेस्ट येते. तर असा हा माझा गरम मसाला. आणि ह्याला जे लागणारं साहित्य आहे ते तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तो गरम मसाला. एवढा सुंदर आणि भाज्या इतक्या सुंदर लागतात, चविष्ट. तुम्ही नक्की करून बघा. आणि आता हा मसाला हवाबंद डबा किंवा अशी बरणी असेल त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायचा, म्हणजे तो व्यवस्थित राहतो. त्याचा कलर म्हणजे स्वाद पण उतरत नाही आणि व्यवस्थित राहतो अगदी चांगला. तर असा माझा हा घरच्या घरी बनवलेला गरम मसाला आहे, घरगुती गरम मसाला. आणि मी नेहमी घरीच बनवते. तर मैत्रिणींनो, माझी ही गरम मसाला बनवण्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इथेच माझा मी हा व्हिडिओ थांबवते. तर चला, बाय, धन्यवाद.